व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझा क्लिअर सर्वांना? येस एव्हरीवन, आवाज येतो क्लिअर. ओके, मला सांगा गेम ॲनालिसिस कोणाकोणाचे करायचे? आज दुपारी जी टुर्नामेंट झाली तर त्याचे गेम ॲनालिसिस करायचे कोणाचे? श्रीहान, टुर्नामेंट नाही खेळते का तू क्लासच्या? सर नाही खेळला. का नाही खेळलं? आयडिया आहे ना झोपलेलो. तुझ्यासोबत? हा, झोपलेलो पण मी. पण क्लासच्या टुर्नामेंट खेळायची आठवड्यातली एक तरी टुर्नामेंट. हा सर. वेदांत. सर मी बाहेर होतो. ओके. आदित्य, कोणता गेम करायचा अनालिसिस? सर सेकंड लास्ट. हा. 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 हा पाहिला आदित्य, मिस्टेक केलं तू. ओके एव्हरीवन, आता या गेम मध्ये आपण गेम एनालिसिस करतोय दुपारच्या टुर्नामेंटचे. तर याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट असतील तर मी तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल. आदित्य, हे काय आता F4 इथे? सर ते आहे ना व्हेरिएशन वाईट कडून. व्हेरिएशन आहे? व्हेरिएशन आहे. बुक मध्ये आहे का? बुक मध्ये आहे का? नाही, कोर्स मध्ये ते वाईट कडून म्हणजे असं टेम्पो मध्ये डेव्हलप करण्यासाठी आहे, मी बघितलेलं. व्हेरिएशन आहे व्हेरिएशन आदित्य, आहे पण पण एवढं चांगलं नाही. एवढं चांगलं नाही. आवाज का डबल आवाज येतो? का डबल येतोय? सर माझा का? तू एकच जागी तो लॉग इन एकच जागी लॉग आदित्य? इन ना म्हणजे? हो सर, ते मोबाईल वर केले, आता कम्प्युटर वर करतोय. पण इथे पण F3 इथे F3 श्रियान, हे काय स्त्रिया होतं? नाही काय होतं? येस वेदांत. सर तुमचा आवाज मध्ये मध्ये ऐकवत होता. हा, ते आदित्यचे आहेत. आदित्य, पण तू जॉईन पण नाही येत आहे. आता आता होतोय का वेदांत? नाही सर. आदित्य, तू ते जॉईन पण नाहीये पीसी ने, एका जागी लॉग इन दिसतंय. स्क्रीन दिसतीये ना सर्वांना? आदित्य, इथे F3 चांगली मूव आहे. आणि आदित्य, जसं की मी तुला सांगितलंय की या पोझिशन मध्ये ना हे पॉन हा एंड गेम मध्ये जाणं ना चांगलं नाहीये आदित्य, ऍज अ व्हाईट या पोझिशन मध्ये. तर इथे नाईट F3 करून खेळायचं. याच्या आधी पण सांगितलंय मी तुला. इथे बघ ना आदित्य, सरळ सरळ इथे बघ, प्लस डायरेक्ट डाऊन झाली नाही इथे. ब्लॅक नेट नाही खेळला त्याच्यामुळे थोडी व्हाईटला प्लस उरतीये नंतर. पण जर इथे ब्लॅक करेक्ट खेळला तर लगेच इक्वलिटी येते 6 मूव मध्ये ब्लॅकला. आता इथे पण ब्लॅकने मिस्टेक केली ती. आता इथे जर ब्लॅकने नाईट टेक्स D3 मारलं असतं तर परत अशी काही एवढी पण चांगली पोझिशन नाहीये, ड्रॉइश गेला असता गेम.
आणि मग याच्यानंतर आदित्य तू ते ब्लंडर केलं एक, त्याच्यामुळे बाकी तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे डायरेक्ट हे ब्लंडरच आहे ना, H4, कारण की हा बिशप प्रोटेक्टेड नाहीये. आणि नंतर पण आदित्य काय केलं तू या गेम मध्ये पुढे, तू जे नाईटने हे करायला गेला ना, हे पॉन कॅप्चर करायला गेला ते पण चांगलं नाहीये, कारण रूक ओपन होतोय. तर हे एका पॉन साठी नव्हतं जायचं इथे. एक्सक्यूज मी. बाकी तर काही प्रॉब्लेम नाही असं आदित्य गेम मध्ये. समजलं आदित्य? ओके, अजून कोणाचे आहेत गेम एनालिसिस? ओके, लाईव्ह गेम खेळूयात मग. मला सांगा, लाईव्ह गेम खेळायचा आहे का पोझिशन सॉल्व्ह करायचंय, मेसेज मध्ये सांगा. सर्वांनी मेसेज मध्ये सांगा, लाईव्ह गेम खेळायचा आहे का पोझिशन सॉल्व्ह करायचं आहे. हे असं का होतंय लिचेसला मध्ये मध्येच? ओके, लाईव्ह गेमच आलंय सर्वांचं, तर लाईव्ह गेम खेळूयात आपण. आता आज ठोकूया समोरच्याला. आणि गेम चालू असताना जेव्हा मी थिंक करत असेल ना, तेव्हा तुम्ही पण थिंक करा, मेसेज मध्ये मूव्ह पाठवा. शक्यतो जास्त हे नका करू, की अनम्यूट करायला नका लावू, कारण मग अनम्यूट केलं की मग मला कन्फ्युजन होतं. ओके, क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन खेळूया आपण व्हाईट कडून. ही ओपनिंग आपण क्लासमध्ये पण शिकवलेली आहे, माहिती आहे सर्वांना. बिशप D3 आधी डेव्हलप केला, कारण आपण नाईट F3 ला नाही डेव्हलप करणार, आपण हा जो नाईट आहे तो E2 ला डेव्हलप करणार आहोत. ही ए फोर मूव काय आहे, आपण ब्लॅकला एक्सपांड करण्यापासून थांबवतोय क्वीन साइडला. सिंपल बिशप वर अटॅक होता, बिशप मागे घेतला.
आता प्लॅन बनवूयात. ओके, आता फुल प्लॅन बनवूयात इथे. काय काय खेळायचंय. कितीचं रेटेड आहे हा अपोनंट? 2000. NG3 बघ आता आदित्य, इथे NG3 नाही चांगली मूव एवढी. कारण NG3 नंतर स्कोप नाहीये या नाईटला. कारण हा ND F6 आला ना एकदा, त्याच्यानंतर या नाईटला स्कोप नाहीये NG3 वरून. पण नाईट F4 जास्त चांगला आहे स्क्वेअर. जर अटॅक आला तर ब्लॅक विकनेस क्रिएट करतोय स्वतःच्या किंग साइडला. आणि पण मला इथे मी काय विचार करतोय, नाईट F4 आधी खेळू का A5 आधी खेळू, एवढा विचार मी करतोय आता. की A5 काय करायचं, A5 ने अजून आपल्याला ब्लॅकला क्वीन साइड एकदा स्टॉप केली की मग नंतर आपण इथे डेव्हलप करूयात. आलं लक्षात सर्वांना काय केलं, हे ब्लॅकला फक्त क्वीन साइड एक्सपांड करण्यापासून थांबवलंय आपण. मागे पुढे आपण A6 पण करू शकतो. आता बघा ही विकनेस आहे, हे एंड गेम मध्ये कामी येतं आपल्याला. ओके, आता जी नॅचरल डेव्हलपमेंट आहे ते करूयात. त्याच्यानंतर आपल्याला क्वीन F3 वगैरे पण जागा आहे. आणि जर या नाईटवर अटॅक आला तर ते ब्लॅक साठी चांगलं नाहीये, कारण किंग साइड वीक होईल ब्लॅकची. आता इथे आता अगेन प्लॅन करावं लागेल. आता आपले काय बाकी डेव्हलपमेंट, हे तिन्ही पीस बऱ्यापैकी चांगले डेव्हलप आहेत. ओके, आता क्वीनची डेव्हलपमेंट बाकी आहे आणि या रूकची डेव्हलपमेंट बाकी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला थिंक करायचंय क्वीन साठी कोणता स्क्वेअर जास्त बेटर आहे. हँड रेज नका करू, मेसेज मध्ये सांगा. पण क्वीन C2 नंतर काय फ्युचर आहे क्वीनचं, तर ते मला थोडस नाही आवडत आहे. ओके, क्वीन C2 ने ते किती हे काय होतात ते आपले 3 अटॅक, पण त्याला 3 डिफेन्स पण आहेत. ऑलरेडी आपला बिशपच स्टक होईल तिकडे. ओके ठीक आहे, क्वीन C2 चं प्लॅनिंग करूयात. आणि मग त्याच्यानंतर जर नाईट आलं तर F3, आणि मग हा रूक आणूयात क्वीनच्या इथे अलाइन करायला. हा एक प्लॅन आहे. पण प्रेशर नाही राहते कृष्णा, क्वीन C2 ने काय प्रेशर आहे, F6च्या नाईटवर काही नाही प्रेशर राहते आपल्याला ना. आणखीन एक मला वाटतं, आता हा या नाईटला पण एवढं फ्युचर नाही दिसत आहे मला. तर या नाईटला आपण G3 ला मूव करूयात का?
कारण त्याने हा नाईट आणला, हा नाईट नव्हता आणायचा ब्लॅकने, हा नाईट आणायला पाहिजे होता. आणि हा नाईट G5 ला. तर आपण हा नाईट फिरवू शकतो. मग हा F5 वरती अटॅकिंग राहील. आणि त्याचा नाईट आला तर आपण त्याला लगेच किक करू शकतो. बघितलं ना, काय काय विचार केलता, क्वीनचा विचार केलता, रूकचा विचार केलता. त्याच्यानंतर मला नाईट पण दिसला की नाईट जास्त चांगलं पोझिशन होईल. आता ही विकनेस आहे, याचा आता ऍडव्हान्टेज घेता आलं पाहिजे आपल्याला. ओके, हा नाईट जर नाईट टॅक्स केलं तर क्वीन ऍक्टिव्ह होईल आणि रूक पण येईल अटॅकवर. नाईट E2 तर पॅसिव्ह आहे. समजतंय ना सर्वांना जे छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. आणि ही काय थ्रेट नव्हती, ओके, कारण की आपलं हे झालं असतं, चेकमध्ये निघालं असतं नाईट. त्याच्यामुळे बिशप G4 ची काही थ्रेट नव्हती ती. F4 टाकायचं का डायरेक्ट? नाही, F4 ला बिशप जाईल ना. की हा रूक आणूयात आणि मग F4 टाकूयात, कारण F4 ने मग खूप प्रेशर येईल ब्लॅकवर. H4 पण चांगली मूव होते आपल्याकडे. ओके, H4 ची नाही आहे गरज, कारण की जर आपण मारलं तर क्वीन येईल एक्सचेंजला. F4चं प्लॅनिंग केलंय, रूक एचा E1 ला आणलाय आपण, तर F4 प्लॅन केलाय. पण बिशप F5 ला तो मारणारच नाही ना आदित्य. हा आदित्य, पण जर आपण जेव्हा मारेल त्याला बिशप F5, तर तो रूक टेक्स नाही घेऊ शकत, कारण त्याच्या किंगला चेक असेल. ओके, बिशप F5, समजा नाईट F6 आला. नाईट F6 आला, ओके, बिशप F5, त्याला नाईट F6, त्याला आपण खेळलो बिशप टेक्स C8, त्याला नाईट टेक्स H5, त्याला नाईट F5 चेक, त्याला किंग मूव, किंग कुठेतरी मूव, त्याला नाईट क्रॉस E7. पीस भेटतोय का आपल्याला इथे? नाईट क्रॉस E7 ला रूक टेक्स E7, महाबिशप वाचवलं तर इक्वलच होईल ना हे? इक्वलच होईल. ठीक आहे, मग आपण काय करूयात, F4 चांगली मूव वाटते मला.
हे बिशप. बघू ना, अजून कॅल्क्युलेट करूयात पुढे आपण काय फायदा होऊ शकतो आपल्याला. नाईट F6, बिशप क्रॉस C8, त्याला नाईट क्रॉस H5, नाईट क्रॉस H5 ला क्वीन F3 नको, क्वीन H3 खेळूयात. क्वीन H3 मध्ये H6 वरती प्रेशर राहतं. काही थ्रेट नाही ना आपल्यावर. तो F4.
ग्रुप सिक्रेट द्यायचा. नाईट G4 करून करूयात का? F4. एक पॉन भेटला आपल्याला, एक पॉन बाद झाला आपल्याला विनिंग साठी. जास्त नको डोक्याला ताप. F4 केलं का होईल? पॉन टच केलं तर पण नाईट G4 करून F4 जास्त बेटर नाही का वाटत आहे? त्याचा नाईट पण पिन राहतो. क्वीन काय आपली अशी काय पिन नाही होत, कारण F4 करणारच आहोत आपण. ठीक आहे, F4 करू. F4 ला आपण मारू नाही शकत, क्वीन प्रोटेक्ट D4 येईल. रुकनेच मारावं लागणार आहे. नाईट G4च करायला पाहिजे होतं अगोदर. आता ठीक आहे, आता आपण आता करूयात नाईट G4 हे पॉन टच केल्यावर. हे काय आता नवीन? हे तर सिंपल आहे. आता क्वीन F6 आल्यावरती नाईट G4 आणि हा पॉन एकदा F6 ला बसल्यावरती प्रॉब्लेम येतील खूप ब्लॅकला. टाइम प्रेशर एवढं फील नाही करायचं कधी. लक्षात ठेवा, एकदा तुमची पोझिशन चांगली आली ना विचार करून, की मग पुढच्या मूव्ह इझी इझी सोप्या असतात खेळायला, एवढे अवघड नाही जात. इथे ब्लॅकला जास्त विचार करून खेळावा लागणार आहे, व्हाईटला एवढा विचार करून खेळायची गरज नाही आहे. करायचं F6.
आठवून घेऊ शकतो काय ते. या रूकला ट्रॅप करता येईल का काय करून? F6 नाही करू शकत ना ब्लॅक, कारण की नाईट F2 मध्ये रूक ट्रॅप होतोय का? नाही, G3 करावं लागेल अगोदर आपल्याला. म्हणजे नाईट F2 रूक ट्रॅपची थ्रेट. आता सिंपल आपण नाईट F2 ने रूक ट्रॅपची थ्रेट दिली आहे G3 ने. या रूकला जायला जागा नाहीये कुठे. पॉन घेऊ नाही शकत. नाईट आहे, क्वीन, रूक. नाईट पण पिन झाल्या. लक्षात आलं ना सर्वांना G3 ची थ्रेट? क्वीन कुठे हलवलं? रूक ट्रॅपच होणार. रूक कसं वाचणार हा? रूकला जायला जागाच नाही ना. F2 त्याला रूक टेक्स. टाइम कमी आता. तर झाला याचा कार्यक्रम.
नाईटने मारल्यावरती क्वीनने मारलं तर नाईट पण हा नाईट भेटते ना आपल्याला सरळ सरळ. अजून काय काय थ्रेट आहेत आता? नाईट H6, नाईट D6. एवढं चेपवलं याला. ओपनिंग चांगली झालती आपली आज. रिझन. ओके, आता अनालिसिस करून सगळ्यांच्या मूव समजतील आपल्याला की तुम्ही पण काय थिंक करत होता त्या पोझिशन मध्ये. आणि ब्लंडर तर असणारच आहे. हा हा खूप टफ डिसिजन्स होते गेम मध्ये. 6 इन अॅक्युरसी. एक ब्लंडर आहे का? अजून काहीतरी मूव असणार आहे ते. हे सिंपल आहे नाही ते. क्वीन H6 मध्ये हे चेकमेटच नाही थांबत. क्वीनच द्यावी लागेल. कुठे गेलं? नाईट H6 च्या ऐवजी क्वीन H6. क्वीनच द्यावी लागणार होती. इथेच जिंकलो असतो गेम आपण. ओके, ही ब्लंडर म्हणजे ठीक आहे, विनिंग पोझिशन मधले ब्लंडर आहे. ओके, आता आपण डिसिजन कुठे कुठे घेतले, टाइम कुठे कुठे घेतला आणि ओपनिंग कशी खेळलो ते बघूयात. ओके, आता इथपर्यंत बघा, 14 मूव्स पर्यंत, 14 मूव्स पर्यंत इथे काही इनॅक्युरसी नाहीये किंवा काही नाहीये. आणि इथे 0.6 ची प्लस आहे व्हाईटला, म्हणजे ही व्हाईटसाठी चांगली पोझिशन आहे. म्हणजे ओपनिंग भारी झालती आपली. त्याच्यानंतर NCE2. आता म्हणजे हा प्लॅन एवढा चांगला नव्हता. तर इथे प्लॅन काय होता बघा, मी बोललेलो तुम्हाला. नाईट A4. मी विचार करत होतो, मी सांगितलेलं ना नाईट A4 चा एक प्लॅन असेल. म्हणजे हे खूप कम्प्युटर हे झालं की सुपर GM लेवल.
पण मला हे वाटत होतं हे नाईट A4चा पण एक प्लॅन असेल, पण हा स्लो आहे खूप. क्वीन साईडला खेळायचं कंटिन्यू. मला सांगा आता स्पेसिफिक पोझिशन मध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? तर इथे F4 नव्हती चांगली मूव. हा आदित्य. आदित्य तिकडे अनम्यूटचेच ऑप्शन नाही येते. आदित्य तुझा आवाज एको होईल दोन्हीकडे लॉग इन आहे तर मला बोलताच नाही ना तुझ्याशी. आदित्य येस सर. आवाज एको होईल. आवाज ऐकू येईल. नाही सर. हा होतोय ना. हा होतोय ना. होतोय. हा हा. मला सांग ते मला पीसी सांग ते पीस लॅपटॉप. लॅपटॉपला. सर ते तिथून डिस्कनेक्ट केलंय. हा ते हा डिस्कनेक्ट ते केलं तर डिस्कनेक्ट छोटा केलं तर व्हॉल्यूम छोटा चालू असतो. व्हॉल्यूम चालू असतो. अजून कोणाला काही विचारायचं का या गेम मध्ये आपण डिसिजन कुठे कुठे घेतले? आता इथे F4 बघा, इथे F4च्या ऐवजी G4 जास्त चांगली मूव आहे. G4 पण भारी मूव आहे, भारी आयडिया आहे. कारण की नाईट F5 बसू शकतो. आणि नेहमी लक्षात ठेवा का व्हाईट कडून जेव्हा नाईट F5 वरती बसतो ना, तर हे ड्रीम कम ट्रू असतं हे. नाईट F5 खूप स्ट्रॉंग असतो. शेवटी आपला नाईट F5 ला गेला तेव्हा अजून खूप जास्त टॅक्टिक्स आल्या अपोनंटवर. येस कृष्णा. सर मला एक विचारायचं होतं, हम्म. ब्लॅकने आहे ना त्याचा ब्लॅक स्क्वेअर बिशप कोणाशी एक्सचेंज केला? हा थांब, त्याने काय केलं तर बिशप सोबतच केलता. कधी एक्सचेंज केला मला दाखवता का? ती मूव आहे त्याचं नाही एवढं काय प्रॉब्लेम. सर पण असं इथे म्हणतात ना, इथे सर इथे असं म्हणतात. अच्छा, ओके. ह्याने एक्सचेंज केला का ब्लॅकनी आता? हा ब्लॅकनी एक्सचेंज केला. सर पण ब्लॅकची इनॅक्युरेसी झाली ना, कारण काय असं म्हणतात की नाही ना, जे आत्ता आत्ता नाही ना झाली. हा असा पण डेड पीस आहे ना. नाही, पण असं म्हणतात ना इथे सर की बघ, जर आता इथे ब्लॅकचा प्लॅन काय असतो माहिती आहे का? या पोझिशन मध्ये हा जो नाईट गेलाय ना, ब्लॅकने मिस्टेक काय केली, हाच नाईट F6 ला घेऊन आला, ती मिस्टेक केली. आता ब्लॅकची पॉन चेन काय हे करतीये की क्वीन किंग साइड खेळला पाहिजे ब्लॅक. तर इथे ब्लॅकने काय करायचं होतं, आता बिशप क्रॉस E7, क्वीन क्रॉस E7 चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे जेव्हा व्हाईट कडून A5 केलं तर त्याला A6 वगैरे खेळायची गरज नाहीये. ब्लॅकने इथे ND F6 खेळायला पाहिजे. हा नाईट इकडे आणायचा. जर या नाईट वरती अटॅक आला सपोज तर हा नाईट E6 वरती जातो. तर ब्लॅकला त्याचे नाईट नाही फिरवता आले. आलं लक्षात कृष्णा? ओके सर. पण सर मला एक विचारायचं होतं हम्म. की मी एक टुर्नामेंट खेळली होती ना, म्हणजे एक लोकल टुर्नामेंट मध्ये गेलो होतो. हम्म. तिथं निखिल दीक्षित बी आला होता. ओके. हम्म. तर मी त्याच्यासोबत आहे ना 5-10 मिनिटं खेळलं. आता आहे ना हम्म. त्या पोझिशन मध्ये काय झालं की हे जे डायगोनली ऑपोजिट म्हणजे असेच पीसेस होते, अशीच पोझिशन होती. पण माझे बी पीसेस नाही का असे ब्लॅक कलरचे पॉन्स जे स्ट्रक्चर आहेत ना, असे हम्म. व्हाईट व्हाईट डायगोनल मध्ये अरेंज होते. आणि आहे ना तेव्हा निखिल दीक्षितने मला सांगितलं होतं की ब्लॅकचा जो बिशप आहे ना, तो अशा पोझिशन मध्ये कधीच एक्सचेंज नसतो करायचा, कारण काय ना अ, म्हणजे मायनर पीसेस इम्बॅलन्स असं होतं. कारण काय ऑलरेडी बिशप हा ब्लॅक कधी एक्सचेंज नाही करायचा कृष्णा, जेव्हा तो G7 वरती असतो, अटॅकिंग असतो, किंवा जेव्हा तो फिंचॅटो मध्ये असतो ना, तेव्हा मोस्टली ब्लॅक एक्सचेंज नाही करत. पण E7 वरती ठीक आहे, या या ओपनिंग मध्ये ब्लॅक एक्सचेंज करतोच.
आणि ब्लॅकला काय केलं इथे, ब्लॅकला त्याचे नाईट नाही फिरवता आले, नाईट नाही यूज करता आले. हा नाईट परत आला तर डेव्हलपमेंट थांबली ना. हा नाईट कुठे जाणार, आपण A5 ने या नाईटचं पण फ्युचर बंद केलं. ओके सर, पण ब्लॅकला व्हाईट बिशपचं एवढं फ्युचर नसणार ना ब्लॅक साईडच्या व्हाईट बिशपचं, कारण काय स्क्वेअर सगळे पॉन्सनी कव्हर केलेले आहेत, आणि व्हाईट स्क्वेअर वर जे पॉन्स असतात ते ना त्याच कलरचं जर बिशप राहिलं तर ते बॅड बिशप म्हणतात ना त्याला. हा तेच ना, पण इथे हा बिशप असा काही लगेच हे नाहीये, बॅडच आहे, पण हा असं काही नाहीये, तो एंड गेमलाच यूज होतो मोस्टली. आता खूप साऱ्या ओपनिंग मध्ये या बिशपचा प्रॉब्लेमच असतो ब्लॅक साईडने. हा, मग मी तेच विचार करतो तो जर आहे ना व्हाईटचे जे पॉन स्ट्रक्चर आहे ते ब्लॅक साईडने एकदम स्ट्रॉंग आहेत, म्हणजे व्हाईटचा जो बिशप आहे तो एकदम म्हणजे चांगला आहे, एक्सलेंट आहे, आणि ब्लॅकचा जो व्हाईट बिशप आहे तो एकदम बॅड होऊन जाणार फ्युचर हा मध्ये. बरोबर. यस, अजून काय विचारायचंय कोणाला? आदित्य, अदर अकाउंटला ना अनम्यूट करायला हेच नाही भेटत आहे मला, ऑप्शनच नाही भेटत आहे. जे PC लिहिलंय ना तिथे ऑप्शनच येत नाही अनम्यूटचं पाठवायला. ओके, न्यू गेम खेळायचा आता. बाकी तर अजून तर काही नव्हतं याच्यामध्ये. कंटिन्यू प्लसच होती व्हाईटला, त्याच्यामुळे एवढं काही नव्हतं. न्यू गेम खेळूयात. ओके. काय नेटवर्क प्रॉब्लेम होतो? ओके, आता E4 खेळूयात. मग असे D4 खेळलो, आता E4 खेळू. आपण काय असाल, मला तर ही ब्लॅकची ओपनिंग अजिबात नाही आवडत. ते E6च्या अगेन्स्ट खेळायला लय बोर वाटतं. ओके, फ्रेंच डिफेन्स बोलतात या ओपनिंगला E6 म्हणजे, आणि आपण काय खेळलोय? एक्सचेंज व्हेरिएशन. फ्रेंच डिफेन्स मध्ये एक्सचेंज व्हेरिएशन खेळलोय आपण. कारोकानच्या स्टाईलमध्ये खेळूयात आपण, जसं कारोकानच्या अगेन्स्ट खेळतो त्या स्टाईलमध्ये खेळूयात फ्रेंच डिफेन्सच्या अगेन्स्ट. ओके, हे सगळं ओपनिंगच आहे. ओपनिंगच्याच मूव्ज आहेत सर्व. हा बिशप F4 किंवा बिशप G5 वरती जातो. आता इथे मी प्लॅन काय केला, मला NB D2 डेव्हलप करायचा आहे, पण त्याच्या आधी क्वीन D3 बसूयात, मग NB D2, आणि मग हा रूक E1, आणि मग अटॅक कंटिन्यू होईल हा.
जसं की आपण कालच सांगितलं आता, अ, काल पण खेळलेलो ना या टाईपचाच गेम आपण. हे जे पॉन स्ट्रक्चर आहे आपल्याला काय सांगते, किंग साईडला अटॅक करायचा आणि ब्लॅक काय करतो, व्हाईटच्या क्वीन साईडला अटॅक करायचा ट्राय करतो. आता थोडस प्लॅन करूयात विचार करून, रॅन्डमली मूव नको थ्रो करायला, कारण ओपनिंग मधून बाहेर पडलो आपण. आणि हा आता चांगला अटॅक मिळेल आपल्याला, फक्त आपल्याला आता थिंक करायचंय व्यवस्थित काय खेळायचं. समजा बिशप टेक्स केलं आपण, तर नाईट खेळायचा अगोदर. नाईट E5 ला नाईट क्रॉस E5 नाही मारू शकत, किंवा रुक आणायचा. हे रुक आणू. याच्या मागे माझा प्लॅन काय आहे, रुक आणायच्या मागे, हा रुक मागे पुढे आपण सॅक्रिफाईस पण देऊ शकतो. अगेन इकडे काय अजून तर थिंक करायची गरज नाही आपण. काय आता खेळत नाही, ठीक आहे. बघा ना, याचे ते तर थ्रेड देणारच आहे. आता इथे लय मोठं कॅल्क्युलेशन आहे बरं का, कारण की मला जिथपर्यंत दिसलंय ना, नाईट क्रॉस G6, त्याला जर एफ ने घेतलं तर हा बिशप भेटतो आपल्याला. ओके, तर नाईट क्रॉस G6 ला एच ने घ्यावं लागेल. एच ने घेतलं की त्याला रुक सॅक्रिफाईस देऊन टाकू आपण. एच क्रॉस G6, रुक क्रॉस E6, एफ क्रॉस E6 घेतलं तर त्याला क्वीन क्रॉस G6, क्वीन क्रॉस G6, त्याला काय मग आता पुढे. नीट विचार करू इथे, कारण की इथे सॅक्रिफायसेस दिसतात आहे खूप. आणखीन एक व्हेरिएशन आहे ND7, पण त्याला आता ND7 केल्यावरती काहीच प्रॉब्लेम नाहीये ब्लॅकला.
सॅक्रिफाईस मध्ये काही दिसत नाहीये पुढे आता प्लॅन. नाही ना, पुढे नाही ना, अटॅक नाही दिसत आहे. हा नाईट मागे आहे आपला. ओके ठीक आहे, देऊयात सॅक्रिफाईस. F4 करून ठेवू मग नंतर, कारण F4 F5 नाही ना, रूकची फाईल लवकर ओपन होईल. किंवा रूक लिफ्ट नाही होणार हा. F4 नेच होईल. F4 तरी नाईट F3 तरी. डायरेक्ट रूक डाऊन होतो आपण या सॅक्रिफाईसने. प्रॉब्लेम आहे ना, हे हे दोन नाईट प्रॉब्लेम आहेत. हे लय डेंजर कनेक्टेड आहेत, डिफेंड करतात ते. ब्लॅक बोलत असेल व्हाईट फुल स्टाईल खेळतोय. हा नाईट ना, हा नाईटले प्रॉब्लेम आहे. आता इथे थिंक करायचं आपल्याला की काय करायचं प्लॅन. हा हे नाईट असे नसते ना की हे चेकमेटच होतं डायरेक्ट. रूक इकडे ओपन करून या रूकचा काही फ्युचरच नाहीये का आहे. रूक टेक C6. जर बिशप मूव केलं तर नाही. इथे अटॅक आहे डबल. F4 करायचं का रूक E1 करायचं का नाईट F3 करायचं. नाईट F3 नाईट H4. हा रूक तर इथे नाही येऊ शकत. लगेच अटॅक करायला क्वीन H6 नाईट आणि हा बिशप मिळेल आपल्याला. ओके, रूक मूव करूयात. रूक E1 करूयात. अख्खा रूक डाऊन आहे आपण आता. या नाईटमुळे प्रॉब्लेम होतो, नाही तर मटेरियल लगेच परत भेटलं असतं. बिशप टेक डायरेक्ट चेकमेटची थ्रेट असते.
ब्लॅकला खेळायला जास्त पण अशा काही मूव नाहीयेत. जर ते सॅक्रिफाईस करेक्ट असतील ना, दोन्ही डबल एक्सक्लेमेशन मार्कचे सॅक्रिफाईस, हे काय आहे? संपला विषयाचा. इथे संपला विषय ब्लॅकचा. बिशप टेक्स्ट चेक मध्ये येतोय. इथे पण खेळू शकतो, नाईट इथे आल्यावरती नाही. आता मटेरियल तर परत भेटलं आपल्याला. बाकीचं जाऊ द्या, मटेरियल तर परत भेटलं. मारलं तरी विन होईल का आपण? काय आहे आता सिच्युएशन? 2 पीस आहेत ना आपल्याकडे रूकसाठी. नाही, एक्सचेंज डाऊन राहतोय का आपण तरी पण? एक मिनिट. दुसरं काहीच नव्हतं ना ऑप्शन. चेक देऊयात आणि नंतर रूक लिफ्ट करूयात. रूक E5 चांगला होता का? कुछ तो नाही होऊ शकत. रूक आहे. ब्लॅककडे काय ऑप्शन आहे आता? किंग मूव करावं लागेल ना. त्याला काय खेळायचंय? किंग मूव केलं तरी रूक G3.
मेसेज का बंद झाले सर्वांचे? किंग F7 जर गेला ना तर आदित्य रुक G3 बेस्ट मूव आहे, कारण क्वीन साठी खूप कमी स्क्वेअर अवेलेबल आहेत. क्वीन F3 वरतीच अटॅक करूयात. चेकमेट दिसतंय का आता? शोधा, चेकमेट होईल बहुतेक. रुक G3, किंग F7, त्याला क्वीन H5 चेक, त्याला किंग F6 आणि क्वीन H6. होतंय ना, चेकमेट होतंय ना? चेकमेट शोधा एव्हरीवन. होतंय का? रुक G3 ला काय ऑप्शन आहे ब्लॅककडे? किंग F7 ला क्वीन H5 चेक, त्याला एकच ऑप्शन किंग F6 ला क्वीन H6 आणि चेकमेट. कुठे गेले सर्वजण? आहेत का नाही का? फक्त झूम मीटिंग चालू ठेवून गेले सगळे? मेसेज पण येईना, रिप्लाय पण येईनात कोणाचे. ओके, हे चेकमेट होतंय, दिसलं सर्वांना? बिशप केवढा डेंजर बसलाय. ठीक आहे, रूक नाही करायचं का क्वीन नाही करायचं? कोणाला द्यायचं क्रेडिट? क्वीनला देऊयात, क्वीनने खूप मेहनत केली आहे. मजा आली ना गेम? अनालिसिस मध्ये समजेल आता. केवढी अॅक्युरसीने खेळले हा गेम आपण. एक मिस्टेक केली फक्त. रुक E1 रॉंग होती. याचा विचार केलता मी. क्वीन H6, किंग G8, क्वीन G6, किंग H8, NF3. हे कसले बघा, हे कम्प्युटर हीच पोझिशन होती. डायरेक्ट NF3 सांगितली असती मूव कम्प्युटरने तरी चाललं असतं. पण कसं सांगतंय कम्प्युटर क्वीन H6 खेळणार? ती सिच्युएशन आहे. रुक E1च्या ऐवजी ही तीच सिच्युएशन आहे, पण कम्प्युटर काय सांगतं? खेळायचं नंतर नाईट F3 खेळायला पाहिजे होतं म्हणजे या पोझिशन मध्ये. पण रुक E1 मिस्टेक करून पण बघा केवढी प्लस राहते. म्हणजे आपली रुक सॅक जो आहे तो, ओके, सगळं एक सॅक्रिफाईस परफेक्ट आहेत आपले. A to Z सॅक्रिफाईस परफेक्ट आहेत. नाईट पण रूक पण. ओके, त्याने इथे मारायला नव्हतं पाहिजे F×E6. सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट नव्हतं करायचं. दोन्ही डबल एक्सक्लेमेशन मार्क मूव्ह असणार आहेत. फक्त या पोझिशन मध्ये इथे नाईट F3 चा प्लॅन होता. जास्त बेटर होता म्हणजे व्हाईट साठी, पण आपण रुक E1 खेळलो. त्याला अपोनंट जास्तच मिस्टेक करत गेला. मग इथे टाइम घेतला होता पण ब्लॅकने या पोझिशन मध्ये इथे 11:56 इथे ब्लॅकने टाइम घेऊनच खेळलाय. पण आपण जास्त बेटर खेळलो अजून. बिशप क्रॉस F6, G3, क्वीन G7. इथे तर पीसच द्यायला सांगताय. ओके, काय विचारायचं कोणाला गेम बद्दल?
आता ते जे सॅक्रिफाईस होतं ना, तर त्याच्यामध्ये जास्त इंट्युशन होतं की अटॅक भेटेल का नंतर अजून पुढे. तर इंट्युशनचं पण थोडंसं ऐकावं लागतं डिसिजन मेकिंग मध्ये. ओके, काही विचारायचं कोणाला गेम बद्दल? येस एव्हरीवन. मजा आली ना आजचे दोन्ही गेम? हा सेकंड गेम जास्त भारी झाला. रेटिंग वाढताना असं 7 पॉईंट नाही होतं, वाढतंय कमी होतं ना, 15-15 पॉईंटने कमी होते. ओके एव्हरीवन, जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर मग क्लोज करूयात आज. काही विचारायचं असेल तुम्हाला तर हँड रेज करा. इन जनरल काही प्रश्न असतील तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही, गेम बद्दलच नाही, स्टडी बद्दल वगैरे. आदित्य पीसी मधून लॉग आउट कर ना, मग पूर्ण मोबाईल मध्ये कनेक्ट आहे तर मोबाईल मधून बोलता येईल. येस कृष्णा. सर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार वर्ल्ड चॅम्पियन? नाही कोण बाबा, ते बनणार? काहीच नाही सांगता येत. गुकेश बी एलिमिनेट झाला ना सर? हा, सगळे एलिमिनेट झाले जेवढे सर 2700 पण प्लस जेवढे होते. बी स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत ते सगळे एलिमिनेट झाले बघा ना. हा, सगळे सगळे. हे कसं असतं माहितीये का थोडस चेसचं, की तिथे नाही का म्हणजे 100-150चं रेटिंग एवढं मॅटर नाही करत, तुम्ही त्या चालू गेम मध्ये कसं खेळताय. आणि प्लस हे जे 2700 प्लस असतात त्यांना परफॉर्मन्सचं प्रेशर असतं ना. जे 2600 2600 असतात त्यांना काय आहे की हारलो तरी काय, 2750 सोबत हारतोय असं. हम्म. त्याच्यामुळे एवढे अपसेट बसले होते या वर्ल्ड कप मध्ये. वर्ल्ड कप कोण कोण फॉलो करताय एव्हरीवन? यश, श्रियान. सर सर प्रज्ञानंदाने अजून यागसी आले आहेत ते दोघं. प्रज्ञानंद आहे त्याच्यामुळे आणि हा पण आहे ना अर्जुन एरिगैसी अजून. तेच सांगितलं मी आणि हा, मी भेटलो त्यांना तू तिकडे गोव्याला आहे का व्हिडिओ कॉल. श्रियान? सर तू गोव्याला आहे का राहायला? गोव्याला आहे सर, काय गोव्याला आहे. भेटला का जाऊन तिथे? हा, व्हेरी गुड. साईन घेतलं, काय काय? साईन घेतलं ऑटोग्राफ. हे कर ना मग, फोटो काढले असतील ट्वेंटी तर थ्री शेअर कर ग्रुपवर. 23 म्हणजे टॉप प्लेयरचं साईन घेतलं. व्हेरी गुड. तिथे पिक वगैरे काढले असतील तर ग्रुपवरती शेअर कर मग. ओके सर. यस आदित्य. नाही सर, काय नाही. ओके, अजून काही विचारायचंय कोणाला एव्हरीवन? आताचा गेम भारी झाला ना, मजा आली की आज मला इंटरेस्ट होता जास्त खेळायचा, त्याच्यामुळे मला माहिती होतं दोन्ही गेम जिंकणार आहे आपण. हा कृष्णा. सर तुम्ही पहिल्यासारखं करत जा ना की जे टुर्नामेंट खेळलं टॉप 5 बरोबर तुम्ही खेळणार. ते सारखं नाही ना करतायत कृष्णा, का? कारण की मला तुमचं स्टडी पण हे करायचं असतं ना, की मला पूर्ण मंथचं बघायचं असतं, तुमचं एंड गेम झालं का, तुमचं ओपनिंग झालं का, तुमचे गेम एनालिसिस झाले का, असं मला ते सगळं कॅल्क्युलेशन ठेवायला लागतं. ओके सर. मग आता हे आता हा तर आता जे लाईव्ह गेम आहे, लाईव्ह गेम मध्ये पण मुलांना इंटरेस्ट येतो आणि शिकायला पण भेटतं ना समोरासमोर.
पण ते हम्म. माझं थोडं पीसीचं प्रॉब्लेम होतं म्हणून त्याच्यामुळे आपण या महिन्यामध्ये खूप कमी खेळलो लाईव्ह गेम. ओके सर. हम्म. मग ते पण करूयात परत आता, की जे परत आता पुढच्या संडेला वगैरे जे टॉप 5 मध्ये येतील त्यांच्यासोबत माझा गेम. येस एव्हरीवन. ओके चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. मग गुड नाईट सर. बाय, गुड नाईट एव्हरीवन.